नमस्कार, आप सभी का स्वागत है STS न्यूज में। भिवंडी कोनागांव शिव जयंती के अवसर पर भव्य जिला स्तर सिद्धयुद्ध प्रतियोगिता संपन्न हुई, जहां राज्य में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई जा रही थी। वहीं भिवंडी कोनागांव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर एंड शिवबा युवा प्रतिष्ठान और बहुजन विद्यार्थी सेना के नेतृत्व में सैकड़ों छात्रों ने एक भव्य डेकोरेशन प्रतियोगिता में भाग लिया। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर आदि के जीवन पर भाषण भी दिया। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वय वर्ष 32व्या वर्षी निर्भय छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळवून दिला अशा क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले या सर्व महामानवांना माझं विनम्र अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे आपण साजरी करत असतो, पण ह्या जयंती ही साजरी करत असताना आज अनेक प्रश्न मनामध्ये येत आहेत की खरंच शिवाजी महाराज आपल्याला कळले आहेत का, त्यांचा इतिहास आपण समजून घेतला आहे का, आणि जर आपल्याला त्यांचा इतिहास समजलेला आहे तर त्यापासून आपण काय प्रेरणा घेतली आहे आणि आपल्यामध्ये काय वैचारिक परिवर्तन झालं आहे हे खरं तर पाहणं गरजेचं आहे। राजा कसा असावा, राज्य कसं असावं, धर्म कसा असावा, नीतिमत्ता कशी असावी, राजाचं कर्तव्य कसं असावं याचं एकमेव आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज इथे अनेक विद्यार्थी बसलेले आहेत। अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे, आग्र्याहून सुटका या व्यतिरिक्तही आपल्या राजांचा इतिहास अतिशय प्रेरक आहे। हे आजच्या विद्यार्थ्यांना, आजच्या युवकांना खऱ्या अर्थानं कळलं पाहिजे। वडिलांच्या निधनानंतर स्वतःच्या मातेला सती जाऊ न देणारे सामाजिक क्रांतिकारक होते राजे। हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद ठेवणारे उत्तम प्रशासक होते राजे। हिंदू धर्मामध्ये समुद्र प्रवास निषिद्ध मानला जात असतानाही स्वराज्याचं पहिलं आरमार आपल्या कल्याणच्या खाडीवर उभे करणारे स्वधर्म चिकित्सक होते राजे। या सगळ्या गोष्टी आजच्या युवकांना कळल्या पाहिजे। 18 पगड जातीचे लोक एकत्र आले होते स्वाभिमानासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी, आणि त्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून लोककल्याणकारी स्वराज्य महाराजांनी उभं केलं। आणि आज आपण काय पाहतो, जात धर्म यामध्ये अडकलेला समाजच पाहत आहोत, आणि जात आणि धर्म यांच्यावर उभं राहिलेलं राज्य कधीही टिकत नाही। जात धर्म हे दगड आहेत मी म्हणेन, आणि या दगडांची जर भिंत बांधली तर समाज विभागला जातो, आणि या दगडांचा जर पूल बांधला तर समाज जोडला जातो, आणि आज समाज जोडला गेला तरच छत्रपती शिवाजी महाराजांना हवं असलेलं स्वराज्य सुराज्य खऱ्या अर्थाने नांदेल। परस्त्री माते समान मानणारे राजे एकीकडे आहेत, आणि वाटतं की आज शिवाजी महाराजांच्या वंशज आज आपण स्वतःला मानत आहोत, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थाने सुराज्य नांदतंय का? आजही अनेक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत। त्यावेळेस वाटतं की परस्त्री माते समान मानणारे आपले राजांचे वंशज आज आपल्या समाजामध्ये आहेत का? राजांना हवा असलेला सुरक्षितता खऱ्या अर्थाने नांदायची असेल तर गरज आहे बुडसटलेली जी वैचारिक मानसिकता आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणून प्रत्येक स्त्री या समाजामध्ये कशी सुरक्षित राहील हे बघणं आज खरं तर गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, त्यांच्या आदर्शांची जयंती साजरी होणं गरजेचं आहे। एवढं बोलून इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्त हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून मी करतात, त्या काय अनुभव आहे या कार्यक्रमात? सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना धर्मनिरपेक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर बहुजन विद्यार्थी संघटना आणि शिवबा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी
शिवजयंतीचं आयोजन करतो. आम्ही अनेक वर्षापासून शिवपहाट म्हणजे समाजामध्ये वैचारिक परिवर्तन व्हावं या दृष्टिकोनातून वैचारिक प्रबोधनाची शिवपहाट अशा कार्यक्रमाचं देखील आयोजन करतो. या अगोदरी आम्ही 4 वर्षापूर्वी सुद्धा वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करत होतो. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आम्ही करत होतो. वक्तृत्व स्पर्धा करण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की आज आपण समाजामध्ये बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे एक जाती आणि एक धर्मीय जे काही राजकारण सुरू आहे, तर ते पाहता समाजात काहीतरी बदल झाला पाहिजे आणि नेमका शिवाजी महाराजांचा विचार काय आहे हा विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजेशाही असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी लोकशाही राबवली होती आणि तीच लोकशाही आणि तेच स्वराज्य आपल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवलंब केलेला आहे त्याचा आणि ते भारतीय संविधानामध्ये उतरवलेलं आहे. परंतु आज आपण पाहतोय देशातील एकूण वातावरण पाहता जे धार्मिक दंगली आणि जो काही धार्मिक उन्माद सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि आपला हा जो भारतीय संविधान आहे हा संविधान वाचला पाहिजे. ज्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेस संविधानाच्या बाबत बोलत असतात की संविधान हा बदलणार आहे, परंतु जे काही एका धर्मांध पक्षाचे जे काही नेते आहेत जे अगोदर मुख्यमंत्री होते ते असं सांगतात की संविधानाचा मूळ ढाचा हा कोणाचाही बाप हलवू शकत नाही किंवा तो कोणी पाडू शकत नाही. परंतु तुम्ही संविधानाचा मूळ ढाचा आम्हाला सांगता आम्ही मूळ ढाचा हलवत नाही, परंतु तुम्ही ज्या काही आतून तुमच्या प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत संविधान पोखरण्याच्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मला असं वाटतं आजचा आम्ही या वक्तृत्व स्पर्धेकरता जो विषय ठेवलेला आहे तो विषय आमचा आहे असा आहे की धर्मनिरपेक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य विषयक धोरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीयांसाठीचं भारतीय संविधान. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन हे स्वराज्य उभं केलेलं आहे. आता या विरोधात आपल्याला होताना दिसतंय की ठराविक एका जातीला आणि ठराविक एका धर्मालाच घेऊन जे काही राजकीय वातावरण सुरू आहे आणि जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते. आमचा उद्देश एकच आहे, समाजात वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे, वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे आणि हा आमचा देश सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक कसे एकत्रित नांदतील आणि हा आमचा देश कसा एक संघ राहील हा आमचा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे. आपण सर्वजण आम्हाला वेळोवेळी सहकार्य करता याबद्दल धन्यवाद.